भरपूर सारा प्रोटीन आणि कॅल्शियम असणारं धान्य म्हणजे नाचणी. तर आज आपण इथं नाचणी आणि ज्वारीपासूनच इडली तयार करणार आहेत. तर आता सध्या ऊन पण तापायला लागलंय, त्यामुळे नाचणी ही पोटात थंडावा देण्याचंही काम करत असते. भरपूर सारं प्रोटीन असते. तर नाचणीची इडली बनवण्यासाठी 1 मोठी वाटी नाचणी घेतली. त्याच वाटीने 1 वाटी ज्वारी, अर्धी वाटी तांदूळ, अर्धी वाटी इथं उडदाची डाळ घेतली. सर्व धान्य आपल्याला एकत्र करून घ्यायचे आणि चांगलं 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे. कारण नाचणीला काळपट पाणी राहतं, त्यामुळे धुणं हे गरजेचं असतं. चांगलं पाणी बुडेल म्हणजे धान्य बुडेल इतपत आपल्याला भरपूर सारं पाणी घालून घ्यायचं आहे आणि 5 तासासाठी आपल्याला हे धान्य भिजत घालायचं आहे. तुम्ही पाहू शकता 5 तासानंतर धान्य चांगलं भिजल्या गेले आहेत. आता याच पाण्यासह मिक्सरमध्ये आपल्याला ते वाटून घ्यायचे आहेत आणि चांगला आपलं पीठ पण चांगलं फर्मेट होते आणि आंबूसपणाहीच आपल्या मिश्रणाला चांगला राहतो. आता इडलीचं मिश्रण बारीक करताना त्याच पाण्याचा इथं आपल्याला उपयोग करायचा आहे आणि पातळ बारीक तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही त्याला बारीक करून घ्यायचे. जर तुम्हाला डोसे करायचे असेल तर तुम्ही थोडंसं पातळ करा. आता मी ह्यापासून इडली आणि एक उत्तप्पा करणार आहेत. कारण काहींना उत्तप्पा खायचा असतो तर काहींना इडली खायचं असते. चांगलं एखादी मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं आहे म्हणजे अगदी स्पॉन्जी इडली तयार होते. रात्रभरासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे पीठ पण चांगलं फर्मेट होते. सकाळी पाहू शकता मस्त पीठ चांगलं फुगलं गेलं आहे. आता पुन्हा त्याला चांगलं एखादी मिनिटं चांगलं फेटून घ्यायचे म्हणजे अगदी स्पॉन्जी इडली आपली इथं तयार तुम्ही ज्यापासून जो या मिश्रणापासून जो पदार्थ तयार करणार तो पदार्थ अगदी खूपच पौष्टिक हा होणार आहे. यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी टाकायचं आणि तुम्हाला खूपच जर घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकलं तरी पण चालतं. चांगलं त्याला फेटून घ्यायचं आहे. आता या मिश्रणापासून मी इडली बनवते. तर काहींना इडली खायची आहे तर काहींना उत्तप्पा. आपण जेव्हा इडलीचं पीठ भिजत घालतो त्यापासून एकच पदार्थ तर कधी बनवत नाही. त्यापासून बनवलेले सर्व पदार्थ इथं बनत असतात. हे प्रत्येकाच्याच घरामध्ये असते कारण मुलांना एकच पदार्थ कधी खायचा नसतो. आता इडलीची प्लेट घेतली त्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि थोडं-थोडं मिश्रण आपल्याला त्यावर घालून घ्यायचं आहे. आता ही इडली खूपच पौष्टिक. तुम्ही मुलांच्या डब्यालाही देऊ शकतात. बरेचसे मुलं नाचणी आणि ज्वारी ही खात नसते. पण अशा निमित्त आपण जर इडली करून दिली ना, त्यांच्या पोटात हे सर्व धान्य हे जात असते. त्यामुळे खूप सारं प्रोटीन आणि कॅल्शियमयुक्त ही इडली आपली आहे. त्यामुळे नक्कीच बनवा आणि मुलांना डब्यालाही द्या. त्यांना कळणारसुद्धा नाही ही इडली. फक्त रंग थोडासा चेंज करणार, पण चवीमध्ये काही फरक पडणार नाही. खूप टेस्टी आणि हेल्दीसुद्धा आहे. आता पाणी गरम करायला ठेवायला त्यावेळेस आपल्याला इडलीची प्लेट हे ठेवून द्यायची. झाकण ठेवून फक्त 10 मिनिटासाठी स्टीम करायला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊयात. तर चटणी तयार करण्यासाठी तर या ठिकाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, हिरवी मिरची आणि खोबऱ्याचा खीस घेतला आहे अर्धी वाटी. त्यामध्ये थोडंसं आल्याचा तुकडा घालायचा आहे आणि फुटाण्याची डाळ घालून घ्यायची. तुम्हाला त्यात जर थोडेसे शेंगदाणे घालायचं असेल तर मी शेंगदाणेही घालू शकतात किंवा ओल्या नारळाचे करायचे असेल तुम्ही तेही बनवू शकतात. भरपूर सारी कोथिंबीर स्वच्छ धुवून घालून घ्यायची. चवीपुरतं मीठ आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला चटणीही तयार करून घ्यायची. तुमच्याकडे पुदिना असेल ना तुम्ही पुदिनाही इथं वापरू शकतात. तर माझ्याकडे पुदिना नाही आहे त्यामुळे मी फक्त खोबऱ्याचा खीस आणि फुटाण्याची डाळ इथं वापरलेले आहेत. तडक्यासाठी जिरं, मोहरी, कढीपत्त्याचा आपल्याला तडका करून द्यायचा आहे. तेल गरम करायचं, चांगलं झालं की त्यात ते सर्व मिश्रण घालायचं. चटणीवर हा तडका घालून घ्यायचा. जबरदस्त चटणी आपली इथं तयार झाली. तुम्हाला माझी चटणी बनवण्याची पद्धत कशी वाटली ते मला कमेंट्स करायला विसरू नका. कारण प्रत्येकाची चटणी बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते. तर 10 मिनिटानंतर पाहू शकता मस्त इडली पण चांगली वाफलेली म्हणजे स्टीम झाली. चांगली स्पॉन्जी इडली आपली तर तयार झालेली आहेत. आता पूर्णतः गार होऊ द्यायचं आहे. नंतरच आपल्याला साच्यातून सुरीच्या मदतीने काढून घ्यायची. तुमच्या मुलांना अप्पे आवडत असतील या मिश्रणाचे तर तुम्ही अप्पेही बनवून देऊ शकतात किंवा इडली, डोसा, उत्तप्पा या मिश्रणाचा तुम्ही कोणताही पदार्थ बनवा अगदी पौष्टिकसुद्धा राहणार आहे तो. तर आपली इडली तर तयार झाली. साच्याच्याच पद्धतीने पूर्ण आपल्याला सुरीनं ती काढून घ्यायची. अगदी स्पॉन्जी इडली तयार झाली आहे. त्यासोबत चटणी पण आपली खायला तयार झाली. तुम्ही मुलंही खुश आणि मम्मीही खुश. अगदी पौष्टिक. तर बरं एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कशी झाली तर. आता यासोबत मी उत्तप्पा पण केले. त्याच मिश्रणापासून तर काहींना मुलांना उत्तप्पा खायचा होता, तर काहींना इडली खायची होती. तर बाकीचे जे राहिलेलं मिश्रण आहे, तर कोणी म्हटलं मला अप्पे करून दे. त्या राहिलेल्या मिश्रणाचे मी अप्पे करणार आहे, पण तो व्हिडिओ काही शेअर नाही केला मस्त आपला उत्तप्पा पण तयार झाले आणि इडली पण अगदी पौष्टिक आणि हेल्दी इडली आपली तयार झाली. तुम्हाला माझी आजची बनवण्याची पद्धत कशी वाटली ते कमेंट्स करायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.